नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शहा. मी गेले 5-6 वर्ष भारतीय गुंतवणूकदारांना म्हणजे समभाग गुंतवणुकीविषयी जे काही संभ्रम पडलेले आहेत, जे गैरसमज झालेले आहेत, ते गैरसमज दूर करून त्यांना साक्षर करण्याचा, समभाग गुंतवणुकीच्या बाबत साक्षर करण्याचा प्रयत्न मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीमध्ये गुंतवणूक साक्षरता मोहीम ही मी सुरू केली. त्या मोहिमेअंतर्गत मी गेले 7-8-10 दिवस रोज एक विषय घेऊन त्याच्यावर छोटेखानी व्हिडिओ करत असतो. आजचा आपला जो काही शीर्षक आहे व्हिडिओचं, ते सांगण्याआधी एक अतिशय नम्र विनंती आहे. ही जी माझी चळवळ आहे, मी ती एकट्याने पुढे नेऊ शकत नाही, कारण माझा हेतू अतिशय कुठेही वाईट नाहीये आणि मी याच्यासाठी कोणाकडून पैसा आकारत नाहीये. मला फक्त भारतीय गुंतवणूकदारांनी साक्षर व्हावं. आता ते नेहमीच्या 5-6, 7, 8, 9, 10, 11% चक्रव्यूहात अडकतात आणि मग रडत बसतात की आमचा खर्च निघत नाही. तर माझी एक नम्र विनंती आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याच्यावर कॉमेंट करा, तुम्हाला पडणारे प्रश्न पाठवा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट, स्वकीय वगैरे वगैरे सगळ्यांना हे करायला सांगा, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन. आजचा विषय आहे समभाग म्हणजे इंग्रजीमध्ये शेअर्स इन्व्हेस्टमेंट FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, अथवा मराठीत त्याला समभाग गुंतवणूकदारांना पडणारे प्रश्न. मला आता काही दिवसांमध्ये जे काही मला प्रश्न विचारले गेले दूरध्वनीद्वारे अथवा व्हॉट्सअपद्वारे, तर ते मी काही एकत्र केले. आज थोडेच घेतोय, नाहीतर वेळ नाही पुरणार. कारण लोकांना आजकाल ते 1-2 मिनिटाचे रील्स बघायला आवडतं, कारण ज्याने काही तुम्हाला माहिती मिळत नाही, तुमच्या ज्ञानात भर होत नाही, फक्त करमणूक. पण लोकांना माहिती घ्यायला आवडत नाही. असो, पहिला प्रश्न, समभाग गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी किती पैसे गुंतवावे लागतात? हे बघा, ही समभाग गुंतवणूक म्हणजे जसं ते जीवन विमाचं एकदाच प्रीमियम भरा वगैरे असं काही नसतं. तुम्ही कितीही पैसे म्हणजे 500 रुपये असतील तरी घेऊ शकता, 1000 रुपये असतील तरी घेऊ शकता, म्हणजे निदान सुरू करू शकता. पण तुम्ही असं म्हणा माझ्याकडे 1000 आहे आणि मला MRF घ्यायचंय, ते शक्य नाही, कारण MRF 1.5 लाखाचं आहे. दुसरं, मी उत्तर खूप पटपट देतोय कारण वेळ नाहीये. तुम्हाला तरी काही प्रश्न आले मला तुम्ही कॉमेंटमध्ये कृपया विचारा. मी परत ते प्रश्न एकत्र करून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, कारण मी बघितलं कॉमेंटमध्ये प्रत्येकाला उत्तर देताना खूप वेळ जातो आणि टायपिंग करताना वगैरे, आणि त्याची उत्तरं बाकीच्यांना मिळत नाहीत, कारण हे तुम्हाला वाटणारे प्रश्न बाकीच्यांना पण पडलेले असतात. समभाग घेण्यासाठी योग्य वेळ कोणती असते? मी जे गेले 35, 36, 37 वर्षात जो माझा अनुभव आलेला आहे, तो कुठलीही वेळ योग्य असते समभाग घ्यायला. पहिलं म्हणजे समभाग घेण्यासाठी तुमच्याकडे पैसा पाहिजे, आणि तो पैसा म्हणजे गुंतवणूक योग्य पैसा हवा. कारण अनेक जण चुकीच्या गुंतवणूक करतात आणि मग आयुष्यभर पस्तावतात. तर तुमच्याकडे गुंतवणुकी योग्य पैसा आला तर गुंतवा. आणि महत्वाचं म्हणजे काही जण काय करतात, हे आता माझ्याकडे 10 लाख आहे, मी 10 लाख गुंतवू का एका समभागात? असं अजिबात करू नका. कारण मी जी पद्धत अवलंबतो ती SIS म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. म्हणजे समजा मला अबक कंपनीचा समभाग घ्यायचा आहे, तो काही रोजच वाढत जातो असं नाहीये. कधी कमी पण येतो, कधी वाढतो, कधी कमी येतो. त्याच्यामुळे मी शक्यतो प्रत्येक वेळेला घेताना 2-4 असेच घेतो. असे करता करता आज माझ्याकडे ITCचे भरपूर समभाग झाले, कारण मी ते माझ्या डोक्यात एक
ज्याला इंग्रजीत टार्गेट म्हणतात, ते टार्गेट ठेवूनच मी ITC चा समभाग घेतोय. याचा अर्थ मी ITC तुम्हाला घ्या म्हणतोय असं अजिबात नाहीये. काही तिसरा प्रश्न, माझ्याकडे 10 लाख आहेत, कुठे गुंतवू? किंवा 2 लाख आहेत, तर कुठे गुंतवू? मी कसं सांगू शकणार तुम्ही कुठे गुंतवू? कारण तुम्ही गुंतवणूक कशासाठी करतात हे तुम्हाला माहिती आहे ना. शॉर्ट टर्म आहे का लॉंग टर्म आहे. आणि मी मराठी बोलण्यात मराठी शब्द आवर्जून वापरत असतो, पण आता अनेकांना मला कळालं की मराठी कळत नाही, त्याच्यामुळे मी आता इंग्रजी शब्द वापरणार. म्हणजे समभाग म्हटलं की लोकांना कळत नाही, असं अनेक शब्द आहेत. दीर्घकालीन म्हटलं की कळत नाही, लघुकालीन म्हणजे कळत नाही. तर तुम्हाला कशासाठी गुंतवणूक करायची आहे मला काय माहीत. आता मला एकाने सांगितलं माझ्या कोणाला तरी 2 लाख 6 महिन्यासाठी करायचे. म्हटलं मी नाही सांगू शकत कशात करायचे. पहिलं तर मी सांगूच शकत नाही, कारण मी कायद्यानुसार सांगू शकत नाही. मी अजून सेबीची परीक्षा दिलेली नाही, आणि जरी मी दिलेली असती तरी सांगू शकलं नसतं, कारण मी लॉंग टर्म साठी गुंतवणूक करतो. आणि शॉर्ट टर्म साठी करायचे असेल तर मग तुम्हाला ते ट्रेडिंग करावं लागतं, डे ट्रेडिंग, BTST वगैरे वगैरे. त्याच्यात मी हुशार नाहीये, कारण माझा त्याच्यावर विश्वास नाहीये. कारण ट्रेडिंगमध्ये अनेक जण डुबलेले मी बघितले. फक्त काय होतं, बहुसंख्य लोक सांगत नाहीत ते डुबले. त्याच्यामुळे मी असं कोणालाही काय माझ्याकडे 10 लाख आले 2 लाख आले मी कशात घालू हे मला नाही सांगता येणार. त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारूही नका. त्याच्यानंतर मी एकाच समभागात टाकू शकतो, त्याचं मी उत्तर दिलं की नाही आठवत नाही, पण एकाच समभागात एकदम 10 लाख 5 लाख 1 लाख नका टाकू, सावकाश टाका. तोच समभाग घ्या, पण थोडा थोडा घ्या, म्हणजे ॲव्हरेजिंग आउट होतो. आता एक ग्रस्त मी बघितलेत, मी नाव नाही घेत त्या समभागाचं, 50-55 लाखाचे एकातच गुंतवले. हे अतिशय चुकीचे, कारण तो समभाग गडगडला तुमच्या आयुष्याची कमाई निघून जाऊ शकते. आत्ताचं उदाहरण आहे कुठल्या तरी एक फर्म, पटकन मी आता ना, जेन्सोल, माझ्या मते जेन्सोल मागच्या वर्षी 1200 का 1100 होता, आणि आज तो 60 का 70 ला आलाय. मग समजा एका ग्रहस्थानी 50 लाख 60 लाखाचे त्याच्यात घातले असते, आज ते 6 लाख पण झाले नसते. त्याच्यानंतर आम्ही समभाग घेतल्यावर भाव खाली येतो आणि विकल्यावर वर जातो. हे म्हणजे कसं आहे ना, तुम्ही बँकेमध्ये FD ठेवता, तुम्ही 365 दिवस शांतपणे झोपलेले असता, 1 वर्ष झाल्यावर बँकेत जाता आणि परत रिन्यू करता, कधीही बघत नाही, कारण बघायची गरजही नसते, कारण तिकडे फक्त 6% किंवा 7% एवढेच मिळालेले असतात. पण इथे मात्र तुमची अपेक्षा काय असते, मी शेअर मार्केटमध्ये टाकले की मला ताबडतोब 6.5% 7% दररोज अथवा दर मिनिटाला अथवा दर तासाला मिळाले पाहिजे. माझा एक शाळकरी मित्र, त्याने एका समभागात टाकले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ला मला त्याने संपर्क साधला, अरे तू समभाग तो 80 का 90 पैशांनी खाली गेला. मला हसावं का रडावं हे कळत नाही. याचा अर्थ पहिलं म्हणजे तुम्हाला समभाग गुंतवणुकीविषयी माहिती नाही. सर्वप्रथम म्हणजे समभाग गुंतवणुकीत येताना थोडं तरी ज्ञान घेऊन या, आणि त्यात तुम्हाला पडणारे प्रश्न मला विचारला, जे मी कायद्यानुसार सांगू शकतो, कारण माझा अनुभव दांडगा आहे. आता आम्ही समभाग किती दिवसात ठेवायचे, कधी विकायचे हे मी कसं सांगू. तुमची गरज आहे त्याच्याप्रमाणे ठेवा ना. तरीही मी काल माझ्या स्टेटसला वेन टू सेल शेअर्स हे टाकलेलं, ते परत हवं तर आज किंवा उद्या मी टाकेन, कृपया वाचा. आणि मी परत विसरेन, माझे संपर्क क्रमांक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. मी माझ्या स्टेटसला बहुउपयोगी अशी माहिती समभाग गुंतवणुकीविषयी देत असतो. ते वाचा ना, तुम्हाला हळूहळू सगळं कळेल. आता हा नेहमी फंडामेंटल अनालिसिस शिकवा, हा नेहमी विचारला जातो प्रश्न.
आता मला सांगा, माझा मुलगा 3 वर्षाचा आहे आणि तो एकदा हातात त्याने प्लास्टिकची फळी म्हणजे बॅट पकडली आणि एक बॅट मारली. मी लगेच धावत नाही जाऊ शकत आचरेकर सरांकडे. त्याला लगेचच सचिन करा. तो 5 वयाचं झालं की त्याने लगेचच वेगवेगळ्या जाहिराती त्याला मिळाल्या पाहिजेत. कसं शक्य आहे? सर्वप्रथम त्याला ते येतं की नाही माहीत नाही, त्याला त्यात आवड आहे की नाही माहीत नाही, त्याने कुठलीही काही प्रॅक्टिस केलेली नाहीये. हे थोडं समजून घ्या की हे असं पटकन होत नाही. हे 2 मिनिट्स नूडल नाहीये. मी ते 2 मिनिट्स नूडल्स पण करून बघितले. 2 मिनिटात होत नाही का? ते फक्त जाहिरातीत सांगतात. माझा अनुभव आहे. तुमचं 1 मिनिटात होत असेल तर मला माहित नाही. त्याच्यामुळे हे फंडामेंटल अनालिसिस शिकवा म्हणणाऱ्यांना एक नम्र विनंती आहे. मी 37-38 वर्षानंतर परत आता जेव्हा कोरोना आलेला त्या काळात भरपूर वेळ होता. त्याच्यातही परत मी माझा स्वतःचा अभ्यास, स्वतःची मी पद्धत शोधून काढली कसे निवडायचे. गंमत मी सांगतो, मी निवडलेले समभाग अनेकांना आवडत नाहीत, ते घेत नाहीत. जेव्हा तो 40%, 50%, 45% वाढतो तेव्हा लोकांना कळतं, अरे बाबा ह्याने निवडलेलं खूप चांगलं होतं. आणि मी माझी पद्धत तुम्हाला अशी कशी 2 दिवसात, 1 मिनिटात, 10 मिनिटात नाही समजावून सांगू शकत. दुसरी गोष्ट, मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबादला डिप्लोमाला असताना मी क्रिकेटच्या आमच्या संघात होतो. आणि मी चाळीतून गेलेलो. आम्ही रबरच्या बॉलने खेळायचो. आम्हाला तिकडे सीझन बॉलने खेळायला मिळायचं. तर मला मी होतो तिकडे वेगवान गोलंदाज, ज्याला मराठीत फास्ट बॉलर म्हणतात. मला स्विंग, आउटस्विंग, इनस्विंग काही माहीत नव्हतं. सुदैवाने तेव्हा षटकार नावाचं एक साप्ताहिक निघत होतं, ज्याचे संपादक संदीप पाटील होते. त्या षटकारमध्ये एक लेख आलेला की ती शिवण कशी पकडायची असते, काय करायचं असतं, तुमचा हात तुमच्या कानापासून कसा असावा वगैरे वगैरे. पण मी काय वाचून मला नाही आलं स्विंग. वाचून मला काहीही कळालं नाही किंवा कोणी समजावूनही कळालं नसतं. मी जेव्हा ग्राउंडमध्ये प्रॅक्टिसला आम्ही जायचो, तर सुदैवाने आमचे जे सर होते आम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायला द्यायचे, अभ्यासही करायला सांगायचे. पण प्रॅक्टिसमुळे मला कळालं स्विंग कसा होतो. त्या कृपया हे मी नाही असं खोटं नाही बोलू शकत, जे आजकाल मी जाहिरातींमध्ये किंवा युट्यूबमध्ये बघतो. ते 10 मिनिटात, अर्ध्या तासात तुम्ही कमवायला लागा करोडो. शक्य नाहीये. त्याच्यामुळे माझे स्टेटस बघा ना, स्टेटस बघा. आणि तुम्हाला स्टेटस केव्हा दिसतील, जेव्हा तुमचा क्रमांक माझ्याकडे सेव्ह केलेला असेल. त्याच्यासाठी तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये माझे क्रमांक बघा आणि त्या क्रमांकावर मला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठवा. त्यात तुम्ही कुठल्या गावात राहता आणि तुमचं संपूर्ण नाव लिहा. मी सेव्ह करीन. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे स्टेटस दिसतील. वेळ जाऊ द्या, शिका हळूहळू. तुम्ही प्रत्येकाला आत्ता लगेच उद्या मला हवंय, नाही होत, शक्य नाहीये. त्याच्यानंतर झालं. थोडक्यात सांगतो, अजूनही अनेक प्रश्न राहिले असतील. एक प्रश्न विचारला जातो, मला दर महिन्याला काही ठराविक रक्कम मिळेल का? म्हणजे जसं काही जणांना पेन्शन येतं, पण आजकाल बहुतांश लोकांना पेन्शन येत नाही. ते सुखी लोक आहेत जे पेन्शन ज्यांना मिळतं. तर हो, समभाग गुंतवणूक मी तर तसं काय म्हणतात त्याला, फॉर्म्युला शोधून काढलाय की ज्याच्यात समभाग गुंतवणुकीतून सुद्धा दर महिना पैसे मिळू शकतात. मी सुद्धा माझ्यासाठी तशीच गुंतवणूक करतोय आणि गेले 2, 2.5, 4, 3 वर्ष मी दर महिन्याला काही रक्कम काढून घेतोय, तरी मी नुकसानीत नाहीये आणि माझी रक्कम वाढतच चाललेली आहे. तर उत्तर आहे हो. आता एक महत्वाचं सांगायचंय, मी इंग्रजीत नेहमी सांगत असतो
हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. कोणाकडेही नसतं. आणि काल समभाग गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या चुका ह्या कालच मी व्हिडिओ टाकलेला आहे. गुंतवणूकदारांनो, वेळ खूप होतोय, हा व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे, तर मी इथेच थांबवतो. तुम्हाला नम्र विनंती आहे, कॉमेंट मध्ये तुमचे सगळे प्रश्न टाका. अजून 8, 10 किंवा 15 दिवसांनी निदान 8 ते 10 प्रश्न झाल्यावर मी सांगू शकतो. आणि कृपा करून उगीच माझ्यावर डूक धरू नका, हा सांगत नाही. जे काही गोष्टी ज्या मी कायद्यानुसार नाही सांगू शकत त्या मी नाही सांगू शकणार. पण आपल्याला कुठलाही अनुभव नसताना, आपल्याला समभाग गुंतवणूक म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसताना तुम्ही नका पटकन गुंतवणुकीकडे येऊ. आणि कोणाचंही ऐकून मी ह्याचा ऐकला आणि हा टाकला, ह्याचा मी असे कितीतरी फसलेले लोक बघितले. मला ह्यांनी सांगितलं ह्याच्यात टाक, तो 5 वर्ष तिकडेच आहे तो शेअर, त्याच्यापेक्षा बँकेत बरं ना, निदान 6% तरी मिळतात, रोज चहा पाव तरी खाऊन तुम्ही जगू शकता. पण इथे 5-6 वर्ष एकाच ठिकाणी, एकाच म्हणजे एवढाच धावतोय. असे कितीतरी समभाग आहेत, तर त्यात चांगले आहेत, ग्रुप ए मधले पण आहेत. अनेक चुका करतायत लोक अनेक चुका करतायत. तर कृपया कॉमेंट मध्ये लिहा. जेवढे जास्त प्रश्न येतील तेवढे मी अधेमध्ये ही प्रश्नांची उत्तरं देईन. कृपया शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.